मामाच्या घरी चालली वाटते पुष्पा. हा हा शांताबाई, मी माझ्या भावाच्या घरी चालली ना. शांताबाई, तू तू गेली नाही का अजून? नाही पुष्पा, मी नाही गेली अजून. झापरूची बायको जायला ना भाऊजीसाठी. झापरूनं फोन केला मग, बाई मी बायको आला येतो म्हणून. शांता काकू, आम्ही तर चाललो मस्त मामाच्या घरी. बापरे, ही श्रद्धा कधी आली पुष्पा? श्रद्धाला कधी आणलं? शांताबाई, दिवाळीच्या पहिलेच आणलं 2 दिवस. आता मी पोरगी मास पाशी राहील. पण ताई, तुला ओळख आहे का शांता काकूची? शांता काकू आम्हाला काही काही देत असते. मला नाही ओळख. काय करतो शांताबाई, हॉस्टेलमध्ये ठेवून माझ्या पोरीची मला लयच आठवण येत होती शांताबाई. पुष्पा, आता काही नाराज होऊ नको. आता मस्त एकाला एक दोघी बहिणी सोबती झाल्या. आता अभ्यासही करतात, घरी खेळतात, तुला कामं बी करू लागतात. तू काहीच काळजी करू नका आता. हा शांताबाई, बरोबर बोलली तू. आई कधी येते आई मामा? 1 घंट्यापासून आपण तयारी करून बसलो. श्रद्धा, येतात ना मामा. मामाचा फोन आला होता ना, ऑटोत बसेला म्हणे. ऑटो घेऊनच येतो. चल मग पुष्पा, येतो मी. ठीक आहे शांताबाई. मामाच्या घरी जायची लेकरायले लयच गाई बंद राहिली वा. कसं आहे पुष्पा? चल मग ये. तो आला व पुष्पाचा भाऊ. पाय, लेकरायले लयच घाई बंद राहिली. काय दादा आला का नाही? ये ये दादा ये. पिंकी, चल आण अजून तू काही असेल तर. मामा मामा, तुम्ही येऊन लड्डे लड्डे खाऊ ना मामा. मैया इथं बारीक बारीक आहे. ही श्रद्धा आहे की नाही, चौकशाच करत बसते. बेटे, चला चला चला, उशीर होऊन राहिला. तुमची मामी वाट पाहून राहिली. चला 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 लवकर. सवितानं कायले फोन केला असेल मला काय माहित. शांताबाई घरी येतो, शांताबाई घरी येतो. चल बरं आता घरी जायच्या पहिले सविताच्या घरी जाऊनच येतो. काय म्हणते सविता तर. शांताबाई, कुठे गेलती शांताबाई? अरे झाबरू, आली का माधुरी घरी? नाही ना शांताबाई. पाहतो मी आज संध्याकाळी तिला फोन करतो. तिला म्हणून उद्या घ्यायला येतो तुले. शांताबाई, आणि तुला संध्याकाळी घ्यायला येतो मग. नाही नाही झाबरू, तू जबरदस्ती करू नको. माया म्हटल्यानं होऊ दे तिच्या मनानं. किती दिवस राहते तर राहू दे झाबरू. ते आल्यानंतर येईन मी. शांताबाई, ते काम करतं काय? मला एकटीला ओवाळतं काय? नाही नाही झाबरू, त्या बायकोला राग येईन होतो. तुला माहिती आहे की नाही, तसाच तिला जरा जरा राग येते. नाही नाही, तिच्यासाठी मी साडी बी आणली. राहू दे राहू दे, तुम्हाला दोघीला सोबतच ओवाळीन झाबरू. नाही तर तू टाकशील 100 रुपये, तिला टाकले 1000 रुपये. मागच्या वर्षी सारखी विनाकारण काय करतं मग? मायाबद्दल तुमच्यासोबत भांडणं होणं. ठीक आहे शांताबाई, माधुरी लावतोच मी फोन. थांब थांब, आताच फोन करतो. हॅलो हॅलो माधुरी. हा मी बोलतो माधुरी झाबरू. कुठेच माधुरी तू? झाबरूजी, काय झालं अचानक? कसा काय फोन केला तुम्ही? तसं नाही माधुरी, तुला म्हणून राहिलो मी. तब्येती गिब्येती चांगल्या आहेत काय आपल्या पोरीची तुझी? त्याच्यासाठी फोन केला. किती दिवस राहतं काय राहतं, अजून शांताबाईला आणायचं राहिलं. झाबरूजी, मी आता 2 दिवस झाले आली फक्त. पहिले सांगितलं मी 8 दिवस राहतो म्हणून. आता डबल डबल तेच ते विचारपूस करू नका तुम्ही. म्हणजे अजून 5-6 दिवस राहता का तू? हाव, अजून 5-6 दिवस राहतो मी. ठीक आहे, ठेवा. झाबरू, राग भरला झाबरू. कोण राग भरला तू? माधुरीनं काही म्हटलं वाटते तुले? हा शांताबाई, अजून म्हणजे 5-6 दिवस राहतो म्हणते मी. 3 दिवस झाले ना. इथं काय नवीन लग्न झालं काय? नाही नाही, तू बोलू नको झाबरू. माझ्याबद्दल तुम्ही भांडण नका करू. जाऊ दे ना, यंदाच्या वर्ष उशीर होईल. काही नाही होत झाबरू. 15 दिवस ओवाळणीच पुरते. आता लोकांच्या बहिणी बाहेर गावले असतात दूर दूर, त्या वेळा येतात का नाही? नाही झाबरू, तसं नको करू. नाही शांताबाई, आजकाल हे माधुरी लयच माझ्या डोक्यावर बसून राहिली. तिथे जरासं सरळच करतो मी. नाही नाही झाबरू, मागच्या दिवस पुढे आलो नको झाबरू तू. आणि तुला एक तर बायकोशिवाय गमत नाही झाबरू. नाही नाही, जाय तू घरी, जाय शांततेनं आराम कर. तुला अजून उद्या वावरात जायला लागते झाबरू. ठीक आहे शांताबाई, पाहतो मी काय करायला लागते. माधुरी, माझ्या बहिणीचं काही बी आलं इले अखरी येते. कधी जात नाही हे पहिल्यांदा, यंदा मुद्दामून गेली. इले माहित आहे शांताबाई ओवाळायला येते म्हणून. थांब माधुरी तू. आई लवकर ये तुम्ही इकडे, काम आहे अर्जंट तुमच्यासोबत. मनीषा, काय झालं मनीषा? थांबा सांगतो संदीप तुम्हाला मी.
आई आल्या का तुम्ही? थांब, आली आली. मनीषा, काय झालं मनीषा? आई, तुम्ही माझ्यासोबत चोपडपणा लावू नका आता. तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही माझी आईला वापस कोण पाठवलं? तुम्ही माझी आई आली होती फराळ करायसाठी. सांगा लवकर तुम्ही. संदीप, तुमच्या आईला विचारा तुम्ही. माझ्या आईला हाकलून दिलं. मनीषा, तुला कोण सांगितलं मी सखूबाईला हाकलून दिलं म्हणून? नाही बा, कधीच नाही दिलं मी हाकलून. आई, मला आताच माझ्या आईचा फोन आला होता, तुझ्या सासूनं मला घरी पाठवून दिलं म्हणून. कोण कोण तुम्ही असं वागून राहिले? माझ्यासोबत बोलता काय? माझ्या आईले म्हणता काय? तुमच्या जीवावर येऊन राहिली काय? माझी आई आपल्या घरी येऊन राहिली तर? आई, मनीषा काय बोलून राहिली? नाही नाही संदीप, तू सांग, मी अशी करीन काय? तुला तरी वाटते काय मी हाकलून देईन म्हणून मनीषाच्या आईले? मनीषा, तुला माहित आहे ना तुझी आई खोटी बोलते म्हणून? आई, माझी आई अशी खोटी कधीच बोलत नाही. तुम्ही हाकलून दिला माझ्या आईले. मनीषा मनीषा, तू शांत होय. मी कोण हाकलून देऊ तुझ्या आईले? तू सांग. तुला आता घ्यायला येते तुझी आई? विचारून देईन मी. हा मनीषा, आई हाकलून देणारी नाही आहे. तुझा काही गैरसमज झाला असेल मनीषा. संदीप, तुम्ही तुमच्या आईचे कोण खिजू नका. तुम्हाला सांगतो मी, तुमच्या आईनं काय गुण केले तुम्हाला काहीच माहित नाही. मला माझ्या आईनं सर्व दिलं सांगून. डबा आणला होता फराळाचा, डबा घेऊन पाठवून दिला. माझ्या बाबासाठी आणलं होतं फराळाचं, घेऊन चालली होती आई. तुमच्या आईला असं सांगून देतो मी दोन गोष्टी, असं अजिबात चालू देणार नाही म्हणा मी. मनीषा मनीषा मनीषा, काय करून राहिले तुम्ही? तुमच्या आईला विचारपूस करा पहिले. असं का बरं केलं म्हणा तुम्ही? माझ्या सासूला काय वाटलं मला माहित होणारच नाही काय? हे काय होय आई? मनीषा काय म्हणून राहिली आई? तुला बी माहित आहे मनीषा खोटी बोलत नाही म्हणून. संदीप, मनीषाचा काही गैरसमज झाला. तुला सांगतो, तिची आई घरी आलीच नाही आपल्या. तुला माहित आहे ना तुझी सासू डुप्लिकेट आहे म्हणून. कोणापाशी सांगीन काय, तोंडावर म्हणीन काय, अन असते काय. तुझ्या सासूवर अजिबात विश्वास करू नको संदीप तू. मी ते सांगू राहिलो मनीषाले, तुझी आई खोटी खोरी बोलते म्हणून ऐकतच नाही. संदीप संदीप, आलो आलो. हे नव म्हणा, हा कसं दिला हाकालन. आणि भलीची भलीच राहिली अजून. पोरासमोर सुनीसमोर मस्त चालली होती माझ्या घरी फराळाचा घ्यासाठी. आणि डबा गिबा घेऊन आली नवऱ्यासाठी. कर ना म्हणा त्या घरी. हिनं माझ्या घरचं न्यायला पाहिजे की तिच्या घरचं आणायला पाहिजे पोरीच्या घरी? हे वाटते आपण कसं बी वागलं चालते शांताबाईच्या घरच्या सारखं. शांताबाई नाही म्हणा, ते गंगूबाई होय गंगूबाई. चला आता पुढच्या प्लॅनिंग साठी तयार आहे गंगूबाई. माझे काम किती वेळचे झाले, पण हे कसे काय आले नाहीत घरी अजून? कुठं गेले काही सांगून पण नाही. पण कुठं गेले असते गावागेवाले, मला सांगितलं असतं. पण सुरेश बिना सांगायचे मला कधीच नाही जात बाहेर. आज कुठं गेले काही समजून नाही राहिलं. मामी मामी मामी, तुम्ही बोलून कोण नाही राहिले आमच्या सोबत? मामीला राग आला काय? आपण मामीच्या घरी आलो तर मामी बोलून नाही राहिली. पिंकी, तू शांत राह. श्रद्धा, चला मामा बॅग आणतात. पुढे चला लागते, ते तुमची रूम आहे तिकडे. तुम्ही काळजी नका करू, मी तुमच्या रूम मध्ये नाही आहे. जे जुनं आपलं घर आहे त्याच रूम मध्ये जातो मी. ठीक आहे ठीक आहे, ते एवढं सांगायची आवश्यकता नाही आहे. म्हणून सुरेश मला न सांगता गेला. बरोबर आहे, मी नाही म्हणत होती ना. आई आई, ही मामी अशी कोण वागू राहिली आपल्यासोबत? मागच्या वेळी आपण आलो होतो तर लय चांगली बोलत दे आई. पिंकी, आई चौकशी नको करू, तू चल घरात. अरे दादा, वहिनी सांगत नाही गे तू, मला घ्यायला आला आता. पुष्पा, तू चुपचाप घरात चल, बाहेर तमाशा करू नको. तुझ्या वहिनीला कुठे सांगतो चाललो म्हणून घ्यायला? 8 दिवसापासून मागा लागली होती, आणू नका पुष्पाले, आणू नका पुष्पाले. कधी विचारता पुष्पाले आणू काय विचारू? मग तुला माहित आहे ना काही विचारपूस करायची लायकीच आहे का ती वहिनी? तू आठवत होती ना, मग तुला फोन केला तर तू काय म्हणत आजच आहे आजच आहे. हा दादा, वय चुकलं, मी लय हरकली होती दादा, लक्षातच नाही आलं वहिनी अशी वागते म्हणून. एक भाऊ आहे, तो शहरात चालला गेला. त्याला माहित आहे एवढा दूर कोणी येत नाही म्हणून, भाड्यात तोडायला पैसे सापडत नाहीत. तू चल घरात. तुला सांगतो मी जास्त दिवस राहत नाही दादा, मग 2-3 दिवसच राहतो. तुला विनाकारण त्रास सहन करायची गरज नाहीये. कोण 8 दिवस आहे तर मामा मी. पिंकी बेटा चल चल, देवी भाषण अशीच म्हणते मग राहत नाही. माझ्या मैत्रिणी महिना बाहेर राहतात मामाच्या घरी, आणि मग 8 दिवस बी राहत नाही. पिंकी बेटा, त्याचे मामा चांगले असतात, त्याचे मामी श्रीमंत असतात, आपल्या घरी मामा गरीब आहेत. हे समजत नाही का पिंकी? पिंकी, आईला त्रास देऊ नको तू. चल, आईची इच्छा ना, आईला किती बी दिवस राहू दे. ठीक आहे चला.
बायकाच्या जीवारच येते नवऱ्याच्या बहिणी आल्या की. आणि त्याच्या बहिणी आल्या 4-4 हात कुदतात ते. आणि नवऱ्याच्या बहिणी आल्या की त्याच्या अंगांनी काय घुसते काय मी. महिन्यापासून लेकरं हरकले बाई मामाच्या घरी राहायसाठी. आणि मामाच्या घरी आला की मामी अशी करते. मी कामं करू लागतो बरं सगळंच करू लागतो तरी बिचारी अशी करते. तिला वाटलं 2-2 पोरी आले. नाही ना म्हणा 2-3 दिवसच राहतो मी. माझ्या पोरीच्या हौस नाही गेलं गो. बस चालली जातो. माझ्या दादाचं मन काय किती मोठा आहे. बायकोले न सांगता मला घ्यायला आला. जाऊ दे करू दे भांडणं केले तर. माझ्या भाऊ मला घ्यायला तर आला. पुष्पा इकडे ये पुष्पा. नाही नाही माझ्या भावाला वाटलं नाही पाहिजे काही पुष्पा नाराज आहे म्हणून. खुशीतच राहा लागेल मला जबरदस्तीची खुशी. जाऊ दे जाऊ दे. आली 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 दादा आली. अरे बापरे बायको भांडून आली वाटते त्याच्यासोबत. काय नाही आणलं म्हणून. पहिले मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही मला का नाही सांगितलं तुम्ही पुष्पाला घ्यायला गेले तर. अरे बापरे दादासोबत भांडून राहिले. चल आता मीच बोलतो. आला म्हणे माझा भाऊ घ्यायला दिवाळी येले मला. तुला काय त्या भाऊ घ्यायला येणार नाही काय. तुम्ही लवकर उत्तर द्या. जास्त चालली हिची. थांब मी देतो उत्तर. माझा भाऊ मला घ्यायला कोण आला तर. थांब थांब थांब.